तुम्ही पाहत आहात वार्ता.in. बातम्या, विचार, जोडणी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या यादीत मोठा भूकंप. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांना थेट डच्चू. नमस्कार, मी जयश्री, वार्ता.in साठी. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नेतृत्वाचे मोठे फेरबदल सुरू झाले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीने निवडणूक आयोगाला एक पदाधिकाऱ्यांची यादी पाठवण्यात आली आहे. समोर आलेल्या या पत्रात पक्षाची सर्व सूत्र आता पवार कुटुंबाकडे आणि नव्या चेहऱ्यांकडे जात असल्याचं स्पष्ट दिसतंय. या नव्या यादीत पार्थ पवार यांच्याकडे सरचिटणीसपदाची तर जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय सचिव आणि शिस्त समितीची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे ज्यांनी पक्षाच्या उभारणीत आणि महत्त्वाच्या निर्णयांत मोठी भूमिका बजावली ते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची नावं या यादीतून पूर्णपणे गायब आहेत. या अधिकृत पत्रामुळे पक्षात आता जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला करून सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित होत असल्याची जोरदार चर्चा गावरान कट्ट्यांपासून ते राजकीय वर्तुळापर्यंत रंगलीय. हा वाढता वाद आणि संभ्रम पाहून सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर यादीत काही तांत्रिक चुका आहेत, त्यात सुधारणा करू असं स्पष्टीकरण दिले. तरीही पक्षात आतून दोन गट पडल्याची आणि मोठी खतखत सुरू असल्याचं चित्र स्पष्ट होतंय. ज्या ज्येष्ठ नेत्यांनी आयुष्यभर पक्ष वाढवला त्यांनाच आता नव्या नेतृत्वाने बाजूला सारले आहे का? हा प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्याला अस्वस्थ करत आहे. आगामी निवडणुका आणि महायुतीच्या राजकारणावर या नव्या वादाचा मोठा परिणाम होऊ शकतो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये सांगा. ही बातमी महत्त्वाची वाटली तर नक्की शेअर करा आणि पाहत रहा वार्ता.in.